नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण 9वी विज्ञान तंत्रज्ञान 1 मधील पहिलं प्रकरण गतीचे नियम यामधील महत्त्वाचा मुद्दा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम पाहणार आहोत. यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे पाहणार आहोत. Take a plastic boat and make a hole at its rear end. मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लॅस्टिकची होडी घ्या. 2. Inflate balloon and fix it on the hole in the boat. Release the boat in water. What happens to the boat as the air in the balloon escapes slowly? Why? एका फुग्यात हवा भरून तो होडीच्या छिद्रावर लावा व होडी पाण्यात सोडा. जसजशी फुग्यातील हवा बाहेर पडेल, या ठिकाणी बघा फुग्यातली हवा बाहेर पडताना दिसते आहे तुम्हाला, त्यावेळेस बोट काय होते, पुढे सरकते. बाहेर पडेल तसा बोटीवर काय परिणाम होतो व का? या ठिकाणी काय होते, हवा बाहेर पडते त्यावेळेस या बोटीला काय होते, पुढे ढकललं जाते. त्यानंतर न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या 2 नियमामधून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती मिळते. We have learned about force and its effect on an object through Newton's first and second law of motion. However, in nature, force cannot act alone. Force is reciprocal action between two objects. Forces are always applied in pairs. परंतु निसर्गामध्ये बल एकांगी असू शकत नाही. बल ही 2 वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे. बले नेहमी जोडीने प्रयुक्त होत असतात. When one object applies the force on another object, the latter object also simultaneously applies a force on the former object. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते, त्याच वेळी दुसरी वस्तू ही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. इथे हा माणूस या भिंतीला ढकलतो आहे, त्यावेळेस 100 न्यूटन एवढं बल प्रयुक्त होते. भिंतीकडून सुद्धा तेवढंच बल आपल्याला त्या व्यक्तीवरती प्रयुक्त होताना दिसते आहे. त्यानंतर द फोर्सेस बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. This idea is expressed in Newton's third law of motion. 2 वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात, ही कल्पना न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये मांडलेली आहे. Second, the force applied by the first object is called action force, while the force applied by the second object on the first is called reaction force. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास काय म्हणतात, प्रतिक्रिया बल असं म्हणतात. या ठिकाणी हा मुलगा त्या दगडाला ढकलतोय म्हणजे क्रिया करतोय, त्यावेळेस प्रतिक्रिया काय होते, तेवढंच बल त्या मुलावरती सुद्धा या ठिकाणी प्रयुक्त होत असतं. त्यानंतर आपण प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. त्याच्यामध्ये पहिला आकडा आहे ॲक्शन अँड रिॲक्शन ॲटम्स दॅट एक्सप्रेस फोर्स. क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. 2. These forces act in pairs. One force cannot exist by itself. ही बले जोडीने प्रयुक्त होतात, बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. 3. Action and reaction forces act simultaneously. क्रिया व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. Action and reaction forces act on different objects. They do not act on the same object and hence cannot cancel each other effect.
क्रिया व प्रतिक्रिया बल वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात, ती एकाच वस्तूवर प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी बघणार आहोत. जरा डोके चालवा. यूज युअर ब्रेन पॉवर. पहिला आकडा आहे त्याच्यामधला. वाईल हिटिंग द बॉल विथ बॅट द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे. दुसरा, गन रिकॉल्स दॅट इज मूव्स बॅकवर्ड्स वेन द बुलेट इज फायर्ड. बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे. आणि तिसरा, मेकॅनिझम ऑफ हिअरिंग ऑफ द रॉकेट. हाऊ विल यू एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. अग्निबाणाचं प्रक्षेपण या उदाहरणाचे स्पष्टीकरण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे कसे कराल. इथं आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, ज्यावेळेस या बंदुकीतून गोळी सुटते त्यावेळेस ही क्रिया झाली, त्यावेळेस प्रतिक्रिया काय होते, ही बंदूक पाठीमागे ढकलली जाते. त्यानंतर अग्निबाणामध्ये काय होतं की या ठिकाणी ज्यावेळेस मोठ्या फोर्सने ही हवा खालच्या दिशेने सोडली जाते त्यावेळेस त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने हे रॉकेट आपल्याला वरती जाताना दिसते. अशा पद्धतीनं आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम पाहिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.